वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलेटल सिस्टीम पाहत होतो, ज्यामध्ये महत्त्वाचं स्केलेटन ह्युमनमध्ये आढळणारं एंडोस्केलेटन दॅट इज मेड अप ऑफ बोन्स अँड कार्टिलेज. बरोबर आहे. अँड देर आर टोटल 206 बोन्स प्रेझेंट इन ॲडल्ट ह्युमन बॉडी. तर आता ही जी स्केलेटल सिस्टीम आहे किंवा हे जे बोन्स आहेत दे आर डिवायडेड इन टू 2 सेट्स. फर्स्ट इज द ॲक्झियल स्केलेटन and the second one is the appendicular skeleton. तर त्यापैकी ॲक्झियल स्केलेटन आपण पाहणार आहोत. बोन्स डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द मेन ॲक्सिस ऑफ बॉडी फॉर्म ॲक्झियल स्केलेटन. ॲक्झियल स्केलेटन म्हणजे काय? जे बोन्स मुख्यतः बॉडीचा मेन ॲक्सिस तयार करण्यासाठी वापरले जातात, ज्यांच्यामुळे बॉडीचा मेन ॲक्सिस लॉन्जिट्युडनल ॲक्सिस हा तयार होत असतो, त्या सेटला ॲक्झियल स्केलेटन असं म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ 80 बोन्स. यामध्ये टोटल बोन्स किती आहेत? 80. ॲक्झियल स्केलेटन कॉन्स्टिट्यूट फॉलोइंग पार्ट्स. मग आता ॲक्झियल स्केलेटनमध्ये नेमके कोणकोणते भाग येतात? पहिला येतो स्कल, ज्यामध्ये आहेत 28 बोन्स. देन इज द हायोइड बोन, एक बोन आहे तो. वर्टेब्रल कॉलम 26 बोन्सचा. आणि थोरॅसिक केज किंवा रिब केज ज्याला म्हणतात तो आहे 25 बोन्सचा. तर फिगरमध्ये एकदा पाहून घ्या. स्कल, ज्याच्यामध्ये कवटी आणि चेहरा हे दोन्ही भाग येतात, आणि कानातले जे 3 बोन आहेत ते सुद्धा इयर ऑसिकल्स ज्याला म्हणतात, हे सगळे मिळून 28 बोन आहेत. त्यानंतर चेहऱ्याच्या खाली आणि व्हर्टेब्रल कॉलमच्या मध्ये समोरच्या बाजूला एक बोन आहे हायोइड बोन. त्यानंतर आहे व्हर्टेब्रल कॉलम, ज्याला पाठीचा कणा असं म्हणतात, ते टोटल 26. आणि थोरॅसिक केज, छातीचा पिंजरा ज्याच्यापासून तयार होतो, असे 25 बोन्स. टोटल 80 बोन्स आर प्रेझेंट इन ॲक्झियल स्केलेटन. तर सुरुवात करूया स्कल बोन्सने. स्कल बोन्स आर 28 बोन्स. स्कल इज कंपोज्ड ऑफ 2 सेट्स ऑफ बोन. स्कलचे जे बोन्स आहेत हे 2 भागामध्ये डिव्हाइड केले जातात. ऑल बोन्स ऑफ स्कल आर इमूव्हेबल एक्सेप्ट मॅन्डिबल. स्कलचे जे बोन आहेत ते सगळे इमूव्हेबल आहेत, ज्यांच्यामध्ये हालचाल होऊ शकत नाही. फक्त मॅन्डिबल, आपला खालचा जो जबडा आहे तो म्हणजे मॅन्डिबल, आणि फक्त तो एकटा मूव्हेबल बोन इन द स्कल सेक्शन. स्कलमधला जो मूव्हेबल बोन, जो एकमेव मूव्हेबल बोन आहे तो म्हणजे आहे मॅन्डिबल. स्कल बोन्स आर मेड अप ऑफ. स्कल बोन हे पुन्हा 2 सेटनी बनलेले आहेत. पहिले आहेत क्रॅनियल बोन्स. देर आर 8 बोन्स. क्रॅनियल बोन्स म्हणजे जे कवटी तयार करतात. क्रॅनियल बोन्स फॉर्म क्रॅनियम. क्रॅनियम, कवटीचा भाग तयार करणारे जे काही बोन आहेत त्यांना म्हणतात क्रॅनियल बोन्स. त्याच्यामध्ये 8 बोन्स आहेत. दिस क्रॅनियम फॉर्म हार्ड प्रोटेक्टिव्ह कव्हर फॉर ब्रेन. या क्रॅनियममुळं ब्रेन जो भाग आहे हा प्रोटेक्ट केलेला असतो. देन फेशियल बोन्स. देर आर 14 बोन्स. 14 बोन्सनी बनलेले आहेत. फेशियल बोन्स हे 14 बोन्स आहेत. इट फॉर्म्स फ्रंट पार्ट ऑफ स्कल. बरोबर आहे. आपल्या कवटीचा जो समोरचा भाग तयार करणारे आहेत, चेहऱ्याचा भाग तयार करणारे जे बोन्स आहेत ते म्हणजे फेशियल बोन्स. नंतर 3 नंबर इज इयर ऑसिकल्स. कान जो आहे, या आपल्या कानामध्ये मिडल इयरमध्ये 6 बोन्स आहेत. ईच मिडल इयर कंटेन्स 3 टायनी बोन्स. 2 कानांचे जे काही मिडल इयर आहेत ते प्रत्येक कानामध्ये 3 याप्रमाणे छोटे 6 बोन्स पाहायला मिळतात. उजव्या कानामध्ये 3 आणि डाव्या कानामध्ये 3. दे आर मॅलस, इंकस अँड स्टेप्स. 3 बोनची नावं काय आहेत? MIS, मॅलस, इंकस, स्टेप्स, मिस, MIS. दीज आर स्मॉलेस्ट बोन्स ऑफ बॉडी. शरीरातले सगळ्यात छोटे बोन्स हे म्हणजे इयर ऑसिकल्स आहेत. मॅलस, इंकस आणि स्टेप्स.
तर बघा या ठिकाणी फिगरमध्ये क्रॅनियल बोन्स आणि फेशियल बोन्स हे वेगवेगळे दाखवलेले आहेत. क्रॅनियल बोन्समध्ये सुरुवातीला ज्याचे कपाळ ज्याने तयार होत आहे तो बोन म्हणजे फ्रंटल बोन आहे. त्याच्यानंतर कवटीचा सगळ्यात वरचा भाग तयार करणारे परायटल बोन्स आहेत, हे 2 आहेत. फ्रंटल बोन हा एकच असतो. आणि सगळ्यात पाठीमागे थोडा खाली झुकलेला जो बोन आहे तो आहे ऑक्सिपिटल बोन, तोही एकच आहे. त्यानंतर कानाच्या वरच्या बाजूला जे येणारे बोन आहेत ते टेम्पोरल बोन आहेत. फ्रंटल बोनच्या खाली 2 छोटे बोन आहेत जे की आपल्या आय सॉकेट, 2 आयच्या मध्ये असणारा इथमॉइडल बोन आणि त्याच्या इथमॉइडल बोन आणि त्याच्या शेजारी असणारा आणि टेम्पोरल बोन आणि इथमॉइडल बोन यांच्यामध्ये असणारा जो बोन आहे तो आहे स्पिनॉइडल बोन. हे झाले क्रॅनियमचे 8 बोन्स. आता 8 कसे होतील? परायटल 2 आहेत, टेम्पोरल 2 आहेत, त्याच्यामुळे ते झाले 4. एक स्पिनॉइड, इथमॉइड, फ्रंटल आणि ऑक्सिपिटल हे एक आहेत, असे मिळून 8 बोन तयार झाले. आता फेसचे बोन बघूत. फेसचे झायगोमॅटिक बोन, बरोबर आहे, जो कानाच्या समोर आपल्याला उंचवटा पाहायला मिळतो किंवा डोळ्याच्या खाली जो उंचवटा पाहायला मिळतो तो झायगोमॅटिक बोन. त्याच्याजवळ असणारा वोमर, त्यानंतर डोळ्याच्या आतमधल्या बाजूला असणारा लॅक्रिमल बोन. बघा फेसमध्ये आईचं सॉकेट दिसायले, डोळ्याची जी खोलगट जागा आहे त्या ठिकाणी असणारा लॅक्रिमल बोन. पुन्हा एक नेझल बोन. नेझल बोनच्या खाली वरचा जबडा तयार करणारे मॅक्झिलरी बोन्स हे 2 आहेत आणि सगळ्यात खालचा जबडा असणारा मॅन्डिबल हा एकच आहे. मॅन्डिबल इज द ओनली मुवेबल बोन ऑफ स्कल. अशा पद्धतीने फेसचे 14 आणि क्रॅनियमचे 8 बोन्स मिळून झाले 22 बोन्स. आता 3 बोन्स जे आहेत हे इयर ऑसिकल कानाच्या मध्ये असणारे आहेत. मॅलस, इंकस आणि स्टेप्स जर आपण पाहिलं तर टिम्पॅनिक मेम्ब्रेनला जोडून म्हणजे एक्सटर्नल इयर, कानाचा पडदा ज्याला आपण म्हणतो त्याला जोडून असणारा मॅलस आहे. मॅलसला आतमध्ये जोडणारा इंकस आहे आणि इंकसला जोडणारा स्टेप्स आहेत. असे एकमेकांना चिकटलेले 3 बोन आहेत. आणि स्टेप्स आहे त्याची जी फुटप्लेट आहे ही आपलं ज्या आतील कान आहे, अंतःकर्ण किंवा इनर इयर जो आहे त्याला जोडलेलं आहे. म्हणजे हे जे इयर ऑसिकल्स आहेत हे मिडल इयरमध्ये आहेत. मॅलसपासून बाहेरच्या बाजूला एक्सटर्नल इयर आणि स्टेप्सपासून आतल्या बाजूला इनर इयर, मिडल इयरमध्ये असणारे हे 3 इयर ऑसिकल्स आहेत. उजव्या बाजूला 3 आणि डाव्या बाजूला 3 असे 6. फेशियल आणि क्रॅनियल बोन 22 टोटल मिळून स्कलचा जो भाग आहे यामध्ये आपल्याला 28 बोन्स हे पाहायला मिळतात. करेक्ट. Skull region articulate with the superior region of vertebral column with the help of 2 occipital condyle, that is dicondylic skull. आपलं हे जे स्कल आहे, ऑक्सिपिटल बोन आपण पाहिला होता जो पाठीमागच्या बाजूला आहे स्कलच्या खालच्या बाजूला, तो खाली व्हर्टेब्रल कॉलम सोबत जोडलेला आहे आणि त्या ज्या ठिकाणी ते जोडला जातो त्या ठिकाणी ऑक्सिपिटलमध्ये ऑक्सिपिटल बोनसाठी 2 कॉन्डाइल्स, 2 उभट असे भाग आहेत आणि म्हणून ह्युमन स्कलला डायकॉन्डेलिक स्कल असं म्हणतात. चला त्यानंतर दुसरा सेक्शन आहे हायोइड बोन. हायोइड बोन इट इज ओनली 1 बोन, हा एकच बोन आहे. इट इज यू शेप्ड बोन अँड इट इज प्रेझेंट ॲट द बॅक ऑफ बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी म्हणजे आपलं जे तोंडाची आतली जी पूर्ण पोकळी आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला. बघा मान जर वर केली तर मॅन्डिबलच्या खाली आणि लॅरिंग्स, बरोबर आहे, लॅरिंग्सच्या वर असणारा जो बोन आहे त्याला म्हणतात हायोइड बोन. हा एकच आहे. त्यानंतर बघू व्हर्टेब्रल कॉलम. इट फॉर्म्स बाय 26 सिरियली अरेंज्ड बोन्स कॉल्ड ॲज व्हर्टिब्रा. टोटल 26 आहेत व्हर्टिब्री म्हणायचं.
सिंगल आहे तर व्हर्टिब्रा म्हणायचं. मग व्हर्टेब्रल कॉलममध्ये टोटल बोन्स किती आहेत? 26. इट इज प्रेझेंट मिड डॉर्सली, शरीराच्या मध्य बाजूला आहे परंतु पाठीमागच्या बाजूला. पाठीचा कणा हा कुठं असतो? शरीराच्या मध्य बाजूस आहे परंतु फ्रंट साईडला आहे का? नाही, इट इज प्रेझेंट फ्रॉम डॉर्सल साईड, पोस्टेरियर साईडला. इट एक्सटेंड फ्रॉम बेस ऑफ स्कल, याची सुरुवात कुठून होते? बेस ऑफ स्कल. स्कलचा जो बेस आहे ऑक्सिपिटल बोनच्या खालून व्हर्टेब्रल कॉलमची सुरुवात होते. इट कॉन्स्टिट्यूट द मेन फ्रेमवर्क ऑफ ट्रंक, धड ज्याला आपण शरीर म्हणतो ते स्ट्रक्चर तयार करण्यामध्ये मुख्यतः व्हर्टेब्रल कॉलमचा सुद्धा हात आहे किंवा मदत होत असते. ईच व्हर्टेब्रा हॅज अ सेंट्रल हॉलो पोर्शन कॉल्ड ॲज न्यूरल कॅनाल. आता हे जे व्हर्टिब्रा आहेत, हे जे छोटे छोटे बोन्स आहेत, यांच्या ह्या 26 बोन्स आहेत, यांच्यामध्ये एक सेंट्रल हॉलो म्हणजे एक पोकळीयुक्त भाग आहे ज्याला म्हणलं जातं न्यूरल कॅनाल. थ्रू न्यूरल कॅनाल स्पायनल कॉर्ड पासेस, या न्यूरल कॅनालच्या मधून स्पायनल कॉर्ड ही जात असते. देन फर्स्ट व्हर्टिब्रा इज ॲटलास अँड इट आर्टिक्युलेट विथ द ऑक्सिपिटल कॉन्डाईल. जसं आपण आत्ताच पाहिलं होतं की ऑक्सिपिटल बोनला 2 कॉन्डाईल आहेत आणि हे 2 कॉन्डाईल व्हर्टेब्रल कॉलमचा जो पहिला बोन आहे सगळ्यात वरचा, ज्याला ॲटलास म्हणतात, त्याच्यासोबत जोडलेला असतो. व्हर्टेब्रल कॉलम कन्सिस्ट ऑफ टोटल बोन्स बघा 26 कसे होतात पाहू. सर्वायकल व्हर्टिब्रा यामध्ये 7 आहेत, टोटल बोनची संख्या 7 आहे, जी की जवळपास सगळ्या मॅमल्समध्ये सेम आहे. देन थोरॅसिक व्हर्टिब्रा, छातीचा पिंजरा तयार करणारे जे बोन्स आहेत ते 12 आहेत. लंबार व्हर्टिब्रा, पोटाच्या पाठीमागचा भाग तयार करणारे 5 आहेत. सॅक्रल, टोटल बोन 5 आहेत परंतु ते एकत्र झाल्यामुळं त्याची काउंटिंग एकच केली जाते. आणि कॉकिक्स, ज्याला आपण माकड हाडाचे व्हर्टिब्रा असं म्हणतो, ते टोटल 4 आहेत परंतु त्यांची काउंटिंगसुद्धा एकच केली जाते. अशा पद्धतीने 7, 12, 5, 1, 1 टोटल बोन्स आहेत 26. दिस इज व्हर्टेब्रल कॉलम. फंक्शन्स ऑफ व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॅनल प्रोटेक्ट स्पायनल कॉर्ड. आता बघा, हा स्कलच्या बेसपासून सुरुवात होते, म्हणजे स्कलमध्ये आहे ब्रेन आणि त्याच्या खालून निघणारी जी स्पायनल कॉर्ड आहे, ही स्पायनल कॉर्ड व्हर्टेब्रल कॉलम जो आहे याच्या न्यूरल कॅनलमधून पास होत असते. जो सेंट्रलचा न्यूरल कॅनल आहे त्यामध्ये ही स्पायनल कॉर्ड प्रोटेक्ट केलेली आहे. इट सपोर्ट्स द हेड, हेडला सपोर्ट करण्याचं काम करते व्हर्टेब्रल कॉलम. अँड इट सर्व्स ॲज पॉईंट ऑफ अटॅचमेंट फॉर रिब्स अँड मसल्स ऑफ बॅक. बरोबर आहे. आता जे थोरॅसिक व्हर्टिब्रा आहेत तर हे आपल्या ज्या छातीच्या पिंजरा, ज्या रिब्स आहेत त्यांना अटॅचमेंट देतात. याशिवाय बॅक मसल्स यांना अटॅचमेंट देण्याचं काम व्हर्टेब्रल कॉलम करत असतो. तर या ठिकाणी व्हर्टेब्रल कॉलम आपल्याला बघायचा आहे. एंटेरियर व्ह्यू म्हणजे जर आपण समोरून, एंटेरियर म्हणजे समोरून दिसणारं. आता तुम्ही म्हणाल समोरून तर आपल्याला स्किन आणि सगळ्या मसल्स हाच भाग दिसतोय, तर हा सगळा भाग जर आपण बाजूला केला, छातीचा पिंजरा बाजूला केला, पोटातील अवयव जर बाजूला केले तर आपल्याला एंटेरियर व्ह्यू ऑफ व्हर्टेब्रल कॉलम पाहायला मिळेल. बघा, पहिला जो बोन आहे त्याच्या अगोदर त्याचे आपण किती भाग पाडलेले आहेत ते बघू. पहिला भाग आहे सर्वायकल रिजन. सर्वायकल रिजन म्हणजे मानेचा भाग. तर या ठिकाणी 7 व्हर्टेब्रा आहेत, C1 to C7. करेक्ट. C1 आहे ॲटलास, C2 आहे ॲक्सिस. ॲटलास हा वरच्या बाजूला ऑक्सिपिटल बोनच्या 2 कॉन्डाईलला जोडलेला आहे आणि शेवटचा व्हर्टिब्रा आहे C7. टोटल 7 व्हर्टिब्रा मानेच्या भागामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर थोरॅसिक रिजन, छातीचा पिंजरा जिथं तयार केला जातो ते आहेत T1 to T12. 12 आहेत कारण आपल्या रिब्जसुद्धा 12 आहेत आणि या 12 रिब्ज ह्या 12 थोरॅसिक व्हर्टिब्राला पाठीमागच्या बाजूला जाऊन मिळलेल्या आहेत. बरोबर आहे. छातीचा पिंजरा तयार केला. त्यानुसार आता पोटाचा भाग तयार करणारे जे बोन्स आहेत ते म्हणजे लंबार व्हर्टिब्रा आहेत, ते आहेत 5. L1 to L5.
हे लंबार व्हर्टिब्रा आहेत. त्यानंतर पेल्विक कॅव्हिटी तयार करणारं जे आहे ते सॅक्रम आहे. सॅक्रममध्ये 5 बोन आहेत, S1 to S5, परंतु तो एकच काउंट केला जातो. आणि कॉकिक्स सगळ्यात शेवटचे माकड हाडाचा भाग तयार करणारे जे आहेत तर ते 4 व्हर्टिब्रा आहेत, ज्याची काउंटिंग 1 केली जाते. अशा पद्धतीने 26 बोन्स हे व्हर्टिब्रल कॉलममध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर पोस्टेरियर लॅटरल व्ह्यू पण आहे बघा. साईडने तर आपल्याला पाहिलं तर व्हर्टिब्रल कॉलम याला 2 ठिकाणी कर्व पाहायला मिळतात. एक आहे सर्वायकल, एक आहे लंबार. म्हणजे त्या ठिकाणी ते थोडेसे वाकडे किंवा कर्व झालेले आहेत. आणि एकदम लास्टचा जो व्ह्यू आहे पोस्टेरियर, पाठीमागच्या बाजूने जर आपण पाहिलं व्हर्टिब्रल कॉलमला तर आपल्याला या पद्धतीचं सेक्शन पाहायला मिळेल. सो दिस इज ऑल अबाउट व्हर्टिब्रल कॉलम. जर व्हर्टिब्रल कॉलमचा फॉर्म्युला म्हणलं तर C7 T12 L5 S1 आणि C1 किंवा C7 T12 L5 S5 अँड C4. टोटल व्हर्टिब्रा आहेत 33, परंतु काउंटिंगमध्ये त्याचं किती केलं जातं 26. तुम्ही लिहून घ्या C7 T12 L5 S5 C4. ओके. आणि आता फ्युजन करून C7 T12 L5 C1 S1 आणि C1. So this is all about our vertebral column. Here are some questions. Solve them. Thank you.